तर मित्रांनो, सूचनापत्रक आलेलं आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिककडून. तर त्या सूचनापत्रात असं दिलेलं आहे की विद्वत परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार कृषी शिक्षणक्रम बी.एड सेवा अंतर्गत व बी.एड विशेष या शिक्षणक्रमाव्यतिरिक्त उर्वरित सर्व शिक्षणक्रमांची सन 24-25 या शैक्षणिक वर्षाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर ॲडमिशनसाठी एक्सटेंडेड देण्यात आलेली आहे. तर त्यात तपशील पाहूया आपण की ऑनलाईन प्रवेश विना विलंब अर्ज शुल्क भरण्याची मुदत जी आहे ती 1 तारीख ते जवळजवळ 15 सप्टेंबरपर्यंत देण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्हाला 15 दिवस अजून एक्सटेंड करण्यात आलेलं आहे ॲडमिशनसाठी. तर खाली पाहूया की आपण इन्फॉर्मेशन विद्यार्थ्यास ज्या शिक्षणक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या वेबसाईट वर जायचं आहे आणि संकेतस्थळावरील होम पेजवर जाऊन ॲडमिशन टॅबवर प्रॉस्पेक्टस माहिती पुस्तिका तुम्हाला पाहायची आहे आणि ती पुस्तिका तुम्हाला वेबसाईटवर मिळून जाईल. आणि जे प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी आहेत त्यांना नमूद केलेल्या विहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पूर्णपणे अचूक भरलेला प्रवेश अर्ज आणि प्रवेश घेत असलेल्या शिक्षणक्रमाचे शुल्कही ऑनलाईन पद्धतीने भरून विद्यार्थ्यास अर्ज सादर करता येईल. लक्षात घ्या, तुम्ही ऑनलाईन पूर्णपणे फी भरून ऑनलाईन अर्ज करू शकता आणि विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या विहित मुदतीतच ऑनलाईन प्रवेश अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करावा असं स्पष्ट YCMU युनिव्हर्सिटीनं सांगितलेलं आहे. आणि प्रवेशाबाबत काही तुम्हाला अडचणी जर आल्या तर तुम्हाला 10:30 सकाळी ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत तुम्हाला महिन्यातील पहिला आणि तिसरा शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्ट्या वगळून खालील क्रमांकासाठी संपर्क साधावा. तुम्हाला जर काही अडचणी जर येत असेल तुम्हाला फॉर्म भरताना किंवा ॲडमिशन कुठे घ्यायचं, काय घ्यायचं, स्टडी सेंटरविषयी, तर फी किती असेल याविषयी सर्व माहिती तुम्हाला विद्यापीठाच्या हेल्पलाईन नंबर खाली दिलेला आहे किंवा मोबाईल नंबर दिलेला आहे. तर ह्या नंबरला तुम्ही कॉल करून तुम्ही इन्फॉर्मेशन विचारू शकता. तर हे अशी ही अपडेट आहे YCMU कडून विद्यार्थी मित्रांनो. अजून जर तुम्हाला कुठली अपडेट आली तर मी तुम्हाला लवकरात लवकर कळवेनच. दिलेली माहिती समजली असेल तेवढ्याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.